नमस्कार. सदरील चित्रफत केवळ शैक्षणिक कार्यासाठी निर्माण केलेली असून ती स्वतंत्र आहे. ही चित्रफत निर्माण करताना विविध संदर्भ ग्रंथ, महाजालावरील साहित्य यांचाही उपयोग करण्यात आलेला आहे. तो केवळ शैक्षणिक कामासाठीच केलेला आहे. ही चित्रफित सर्वांसाठी खुली आहे. सर्व ग्रंथकर्त्यांचे व महाजालावरील साहित्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. आपला डॉक्टर चांदोजी सोपान गायकवाड. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तृतीय वर्ष कला शाखेतील माझ्या या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण अलंकार विचार ही चर्चा गेल्या तासामध्ये सुरू केलेली होती आणि अलंकाराच्या अनुषंगानं आपण काही वेगवेगळ्या प्रकारचे अलंकाराचे जे प्रकार आहेत या अनुषंगानं आपण प्रास्ताविक परिचर्चा गेल्या तासामध्ये सुरुवात केलेली होती आणि त्या अनुषंगानं आपण अलंकार म्हणजे काय ही संकल्पना शिकलेले होतो. आपण आज या व्हिडिओमध्ये अलंकार ही संकल्पना पुढे नेणार आहोत आणि म्हणून आपण साधारणपणे अलंकाराच्या संदर्भामध्ये काय शिकणार आहोत ते माझ्या पाठीमागे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की आपण अलंकार ही संकल्पना समजावून घेत आहोत. आपण मित्रांनो भारतीय साहित्यशास्त्रातील अलंकार विचाराची चर्चा सुरू केलेली आहे आणि भारतीय साहित्यशास्त्रामधलं अलंकार शास्त्र आणि अलंकारिक ही संकल्पना नेमकी काय आहे त्याचाही विचार आपण या अभ्यासपत्रिकेमध्ये करत आहोत. अलंकार संकल्पनेचं महत्त्व काय आहे याचाही विचार आपण या अभ्यासक्रमामध्ये करणार आहोत. विविध अलंकारिकांच्या भूमिका काय आहेत, भारतीय साहित्यशास्त्रामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकारिक म्हणजे साहित्यशास्त्राच्या अनुषंगानं भूमिका मांडणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यशास्त्रकार झालेले आहेत त्यांची भूमिका या अलंकार विचाराच्या संदर्भामध्ये काय आहे त्याचाही विचार आपण या तासामध्ये करणार आहोत. मित्रांनो, संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये अलंकार विचार ही संकल्पना प्रामुख्याने आलेली आहे आणि अलंकार या शब्दाचा व्यावहारिक अर्थ आपण गेल्या सत्रामध्ये लक्षात घेतलेला आहे, गेल्या तासामध्ये लक्षात घेतलेला आहे की व्यावहारिक अर्थानं अलंकार या शब्दाचा अर्थ आपण आभूषण किंवा दागिना असा घेतो. म्हणून अलंकार हा विचार करत असताना आभूषण आणि दागिना असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आभूषण आणि दागिना या अर्थानं साहित्यातील अलंकार या शब्दाचा अर्थ काय आहे. साहित्यामध्ये जेव्हा अलंकार हा शब्द वापरला जातो तेव्हा साहित्याची आभूषणं कोणती आहेत, साहित्याची दागिनं कोणती आहेत किंवा साहित्याला अलंकार कसा प्राप्त होतो किंवा साहित्य अलंकारिक कसं बनतं याच्या अनुषंगानं प्राचीन भारतीय काव्यशास्त्रामध्ये जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेचा उहापोह आपणाला या तासामध्ये करणं क्रमप्राप्त आहे. साहित्य आणि साहित्यातील अलंकार असा जेव्हा शब्दप्रयोग येतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की साहित्यातील अलंकार या शब्दाचा अर्थ असा आपण घेऊ की शब्दाचं, अर्थाचं किंवा दोन्हीचं, शब्द किंवा अर्थ या दोन्हीचंही सौंदर्य वाढवणारी अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा आदी विशिष्ट शब्दार्थ योजना याला प्रामुख्याने अलंकार या नावानं ओळखलं जातं. म्हणजे अलंकार हा जो शब्द आहे हा अलंकार शब्द साहित्यामध्ये असलेले शब्द किंवा त्या शब्दांना असलेले जे अर्थ आहेत त्या अर्थांच्या अनुषंगानं शब्दांच्या पातळीवरचे शब्दाचं सौंदर्य वाढवणारे साहित्यातले अलंकार, अर्थाच्या पातळीवर अर्थाच्या दृष्टिकोनातून
अर्थाचं सौंदर्य वाढवणारे अलंकार, किंबहुना शब्द आणि अर्थ या दोन्हीचंही सौंदर्य वाढवणारे अलंकार. म्हणूनच अलंकाराचे 3 प्रकार कल्पिलेले आहेत असं आपण म्हणालो. शब्द अलंकार ज्याद्वारे शब्दांचं सौंदर्य वाढतं, अर्थ अलंकार ज्याच्याद्वारे अर्थाचं सौंदर्य वाढतं, आणि शब्द आणि अर्थ अलंकार या दोहोमुळेही जे साहित्याचं सौंदर्य वाढतं त्याला उभय अलंकार असं आपण म्हणतो. म्हणून ज्या प्रकारे आपलं शरीर मित्रांनो, जसं आपलं शरीर आभूषण किंवा दागिने परिधान केल्यानंतर सुंदर दिसतं किंवा शोभून दिसतं किंवा त्याची शोभा वाढते, त्याचप्रमाणे काव्याचं किंवा साहित्याचं हे जे शरीर आहे, हे शरीर शब्द अलंकार असतील, अर्थ अलंकार असतील किंवा उभय अलंकार असतील, या अलंकाराच्या माध्यमातून शोभून दिसतं. म्हणून या पद्धतीनं शब्द आणि अर्थ या पातळीवरचे अलंकार हे काव्यामध्ये महत्त्वाचे असतात. संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये अलंकारितो इतिह अलंकार असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ जे अलंकृत करतात, याचा अर्थ असा आहे की जे अलंकृत करतात ते अलंकार असतात. आता हे अलंकृत करणारे काव्याचे गुणधर्म कोणकोणते आहेत, ते कशा पद्धतीनं काव्यामध्ये येतात आणि काव्य कसं सुंदर बनतं, या अनुषंगानं भारतीय साहित्यशास्त्रामध्ये चर्चा झालेली आहे. भारतीय साहित्यामध्ये उपमा, अनुप्रास, रूपक, अन्वय, अनन्वय, यमक, श्लेष, उत्प्रेक्षा, संदेह, अतिशयोक्ती, वक्रोक्ती या संदर्भामध्ये अलंकाराची चर्चा झालेली आहे. पण प्रामुख्यानं अलंकाराचे जे प्रकार मानले गेलेले आहेत, हे अलंकाराचे प्रकार प्रामुख्यानं शब्द अलंकार, अर्थ अलंकार आणि उभय अलंकार. आपण आता म्हणालो की शब्द अलंकार, अर्थ अलंकार आणि उभय अलंकार. शब्दांच्या पातळीवरचं काव्यामधलं सौंदर्य वाढवणारा अलंकार, त्याला काय म्हणू आपण, शब्द अलंकार. म्हणजे जेव्हा शब्दामध्ये चमत्कृती साधली जाते तेव्हा सर्वसाधारणपणे शब्द अलंकार होतो असं आपण म्हणू शकतो. अनुप्रास आणि यमक हे जे 2 प्रकार आहेत, हे 2 प्रकार शब्द अलंकाराचे आहेत. अनुप्रास अलंकार आणि यमक अलंकार हे शब्द अलंकाराचे 2 प्रकार आपल्याला सांगता येतील. अर्थावर आधारलेल्या चमत्कृतीला अर्थ अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजे अर्थाच्या पातळीवर जेव्हा काव्याचं सौंदर्य खुलून दिसतं, जेव्हा काव्य सुंदर होण्यासाठी अर्थांच्या पातळीवरचं सौंदर्य अधिकाधिक संपृक्त होतं. अर्थाच्या पातळीवर जेव्हा काव्यामध्ये सुंदरता लाभते, एक तर शब्दाच्या पातळीवर लाभते आणि दुसरी अर्थाच्या पातळीवर लाभते. आता काव्यामध्ये शब्दाच्या पातळीवरची आणि अर्थाच्या पातळीवरची दोन्ही सुंदरता महत्त्वाची असते. पण साहित्यशास्त्राच्या अनुषंगाने आपण विचार करत असताना, साहित्याचं शास्त्र समजावून घेत असताना, साहित्य या संकल्पनेमध्ये साहित्याचं सौंदर्य कसं वाढतं, साहित्य अलंकृत कसं बनतं किंवा साहित्याला शोभा कशी येते, असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा साहित्य सुंदर बनतं. शब्दांच्या अलंकारातून साहित्य सुंदर बनतं, अर्थाच्या अलंकारातून, आणि साहित्य सुंदर बनतं शब्द आणि अर्थ या दोन्हीच्याही सौंदर्यातून. म्हणून शब्दांच्या पातळीवरच्या अलंकाराला आपण शब्द अलंकार म्हणू, अर्थाच्या पातळीवरच्या अलंकाराला आपण अर्थ अलंकार म्हणून अर्थावर आधारलेल्या चमत्कृतीला अर्थ अलंकार असं म्हटलं जातं. मित्रहो, अर्थ अलंकाराचे विविध अशा प्रकारचे प्रकार सांगितले गेलेले आहेत आणि त्याची चर्चाही आपण पहिल्या तासामध्ये विस्ताराने मांडलेली आहे. भारतीय अथवा संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये अलंकाराच्या संदर्भामध्ये ही जी चर्चा झालेली आहे, ही चर्चा नेमकी कशी झालेली आहे याचा विचार आपणाला या तासामध्ये करणं प्राप्त आहे. मित्रहो,
अलंकारासंबंधी संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी निरनिराळ्या प्रकारे चर्चा केलेली आहे. अलंकाराच्या निर्मिती मागची तत्व काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, त्याचं वर्गीकरण या संदर्भामध्ये सखोल असं चिंतन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये झालेलं आहे. अलंकारासंबंधीचं सर्वात प्राचीन विवेचन आपणाला भरत मुनींच्या नाट्यशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये दिसतं. म्हणजे नाट्यशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 असा नाट्यशास्त्राचा कालखंड सांगितला जातो. आणि भरत मुनींनी नाट्यशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये प्रामुख्यानं अलंकाराच्या संदर्भामध्ये चर्चा मांडलेली आहे. म्हणजे विद्वानांचं मत असं आहे की जेव्हा भरतमुनी नाट्यशास्त्रामध्ये अलंकाराच्या संदर्भामध्ये चर्चा मांडतायत, याचा अर्थ असा आहे की भरतमुनींच्याही अगोदर अलंकाराच्या संदर्भामधली चर्चा झालेली असली पाहिजे. आणि त्या अन्वये जे काही शब्द आलेले आहेत, कारण अन्य, अन्यस्तु अशा शब्दांनी अन्य साहित्यशास्त्रकारांचे जे उल्लेख भरतमुनींनी केलेले आहेत, यावरनं आपणाला भरतमुनींच्या अगोदर अलंकाराच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली असावी असं सर्वसाधारणपणे म्हणता येतं. परंतु नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनी उपमा, रूपक, दीपक आणि यमक अशा 4 अलंकाराच्या संदर्भामध्ये आपणाला सांगतात. तसेच त्यांनी 36 काव्याची लक्षणं आपल्या या नाट्यशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. आणि याचंच पुढं, या काव्य लक्षणांचंच पुढं काव्य अलंकारामध्ये परिवर्तन झालं असावं असं काही विद्वानांनी मांडलेलं आहे. मित्रांनो, भारतीय साहित्यशास्त्रातील अलंकार विचाराची चर्चा करताना आपणाला अलंकाराच्या संदर्भामध्ये प्रमुख अलंकारिक म्हणून ज्या विद्वानाची, प्राचीन विद्वानाची चर्चा करावी लागते, त्या विद्वानाचं नाव आहे भामह. अलंकार विचारामध्ये भामह हा एक महत्त्वपूर्ण मानला गेलेला प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रकार आहे. मित्रांनो, भामहाचा हा जो कालखंड आहे, हा कालखंड सुमारे इसवी सन 600 ते इसवी सन 750 दरम्यानचा सांगितला जातो. त्याचं काव्य अलंकार नावाचा एक ग्रंथच आहे. म्हणजे आपल्या ग्रंथाचं नावच त्यांनी काव्य अलंकार असं ठेवलेलं आहे. या ग्रंथाच्या नावावरूनच आपल्याला समजतं की ग्रंथाचं नावच आहे काव्य अलंकार, काव्याचे अलंकार. आणि काव्य अलंकार या ग्रंथामध्ये भामहनी अलंकाराच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. म्हणजे भरत ते भामह या दोघांच्या दरम्यान अनेक अलंकारिक झालेले असले पाहिजेत आणि त्यांनी वेगवेगळ्या अर्थानं, वेगवेगळ्या प्रकारे अलंकाराच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली असली पाहिजे. मित्रहो, या अलंकारिकांमध्ये प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामधल्या भरतापासून भामहपर्यंतच्या अलंकारिकांच्या चर्चेमध्ये काही नावं आपल्याला घेता येतील. की मेधावी नावाच्या अलंकारिकाचा उल्लेख भामहाने आपल्या ग्रंथामध्ये केलेला आहे. भामहाने सांगितल्या गेलेल्या अलंकारात मेधावीने यथासंख्य या अलंकाराची भर घातली असं भामहानं सांगितलेली आहे. म्हणजे भामहानं अलंकाराच्या संदर्भामध्ये आपल्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा मांडलेली आहे. आणि म्हणूनच त्यानं आपल्या या ग्रंथामध्ये एकंदरीत भामहानं एकूण अलंकाराची संख्या 39 एवढी सांगितलेली आहे. म्हणजे त्याच्या मते साहित्याच्या संदर्भामध्ये अलंकार जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा साहित्यामध्ये एकूण 39 प्रकारचे अलंकार असू शकतात. साहित्यिक जेव्हा निर्माण करतो किंवा कलावंत जेव्हा निर्माण करतो किंवा कवी एखादी कलाकृती निर्माण करत असतो, चांगल्या दर्जाची कलाकृती निर्माण करण्यासाठी कलाकृतीमध्ये अलंकार महत्त्वाचे असतात. आणि हे अलंकार 39 प्रकारचे अलंकार काव्यामध्ये आपणाला उपयोजित करता येऊ शकतात असं भामहानं या संख्येमध्ये सांगितलेले आहे. काव्यशास्त्रामध्ये त्याने अलंकार चर्चा
कशी महत्त्वाची आहे, म्हणजे काव्यशास्त्र ज्याला आपण आज साहित्यशास्त्र म्हणतो, या साहित्यशास्त्रामध्ये अलंकाराची चर्चा करणं किती महत्त्वाची आहे, किंबहुना त्या काळामध्ये अलंकार शास्त्र नावाचं जे एक शास्त्र विकसित झालेलं होतं, हे शास्त्र काव्याच्या चर्चेसाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या या ग्रंथामध्ये भामहने मांडलेलं आहे. म्हणून भामहाला अलंकार विचार प्रवर्तक असं मानलं जातं. म्हणजे भामह हा अलंकार विचाराचा पुरस्कर्ता आहे. भामहानं साहित्यातील अलंकार विचाराला पुढे नेलं, किंबहुना भामहाच्या या अलंकार शास्त्रामधूनच किंवा त्याने काव्य अलंकार नावाचा जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामधूनच हा प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये अलंकार चर्चेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली, किंबहुना त्याच्यावरती अभ्यास सुरू झाले. किंबहुना पुढच्या काळामध्ये आपण असं म्हणू की भामहच्याच काव्य अलंकार या ग्रंथाच्या अनुषंगाने मांडणी नंतरच्या काळामध्ये झाली असं आपणाला सांगता येईल. या अनुषंगाने भामहाच्या मते प्रत्येक अलंकारामध्ये वक्रोक्ती असते. वक्रोक्ती हा शब्द त्यानं अतिशयोक्ती या अर्थानं वापरलेला आहे. म्हणजे साहित्यामध्ये वक्रोक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे असं भामह आपल्या या काव्य अलंकार ग्रंथामध्ये सांगतो. आणि वक्रोक्ती हे अलंकाराचं जीवित आहे असं त्याचं म्हणणं आहे. भामहानंतर जो दुसरा काव्यशास्त्रकार येतो त्याचं नाव आहे दंडी. दंडी नावाच्या काव्यशास्त्रकारानं अलंकाराच्या संदर्भामध्ये आपलं विवेचन केलेलं आहे, आपली भूमिका मांडलेली आहे. आणि त्यानं ही भूमिका त्याच्या काव्य आदर्श नावाच्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. दंडीनं अलंकाराच्या संदर्भामधली आपली जी भूमिका मांडलेली आहे ही भूमिका त्यानं काव्य आदर्श नावाच्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. आणि त्यानं अलंकाराचे एकूण 35 प्रकार सांगितलेले आहेत. अलंकाराचे एकूण 35 प्रकार त्यानं सांगितलेले आहेत. आणि साहित्य वक्रोक्ती आणि स्वभावोक्ती या 2 विभागांमध्ये विभागलं पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यानं साहित्याचे 2 विभाग केलेले आहेत, एक वक्रोक्ती विभाग आणि दुसरा स्वभावोक्ती विभाग. या 2 विभागामध्येच साहित्याची चर्चा करावी किंवा अलंकाराची चर्चा करावी असं त्याचं म्हणणं आहे. त्यानं आपल्या चर्चेमध्ये प्रथम स्वभावोक्तीला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यानं नंतर वक्रोक्तीच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे दंडीनं 35 अलंकाराचे प्रकार सांगितलेले आहेत आणि त्यानं स्वभावोक्ती आणि वक्रोक्ती या अनुषंगानं अलंकाराची चर्चा झालेली पाहिजे या अनुषंगानं त्यानं विचार मांडलेला आहे. उद्भट हा त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा अलंकारिक आहे. सर्वसाधारणपणे याचा कालखंड इसवी सन 800 असा आपण गृहीत धरतो. आणि भामह आणि दंडी या अलंकारांनी जी अलंकाराच्या विचाराला सुरुवात केलेली होती तिला शास्त्रीय स्वरूप देण्याचं काम उद्भट या प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रकारानं केलेलं आहे. मित्रांनो, उद्भटानं एकूण अलंकाराचे जे प्रकार आहेत हे 41 प्रकार सांगितलेले आहेत. आणि या 41 प्रकारामध्ये त्यानं प्रामुख्यानं छकानुप्रास आणि लाटानुप्रास हे अलंकाराचेच प्रकार मानलेले आहेत. याची सविस्तर चर्चा मी तुम्हाला जे साहित्य देणार आहे PDF स्वरूपामध्ये आपल्या गुगल क्लासमध्ये त्याच्या संदर्भामधली ही सगळी विस्तृत माहिती तुम्हाला त्या PDF स्वरूपामध्ये मिळेल. आता व्हिडिओची मर्यादा ही खूप कमी असावी. खरं तर एखादा व्हिडिओ हा 10 मिनिटाचाच असला पाहिजे, पण 10 मिनिटामध्ये एखादं विवेचन करणं शक्य नाही आणि त्या अनुषंगानं हा व्हिडिओ लांबतो आहे. आणि आपणाला प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामधले जे अलंकारिक आहेत आणि त्यांनी अलंकाराच्या संदर्भामध्ये जी चर्चा मांडलेली आहे तिचं विवेचन करायचं आहे. म्हणून हे विवेचन करत असताना व्हिडिओमध्ये हे द्रुत गतीनं होतं हे माझ्या लक्षात येत आहे. द्रुत गतीनं म्हणजे काय, वेगानं होत आहे, जास्त वेगानं होत आहे. पण मर्यादा आहे आणि त्या मर्यादेच्या कक्षेमध्ये राहून आपणाला हा सगळा विचार करायचा आहे. म्हणून उद्भटानं
41 अलंकाराची चर्चा केलेली आहे. त्याने 41 अलंकार साहित्यामध्ये असतात असं मांडलेलं आहे. आणि त्यानं छकानुप्रास आणि लाटानुप्रास हे अलंकाराचे जे भाग आहेत असं त्यानं मांडलेलं आहे. भामहानं सांगितलेलं यमक, उपमारूपक आणि उत्प्रेक्षा अवयव हे जे अलंकार भामहानी सांगितले हे अलंकार त्यांना मान्य नाहीत, उद्भटांना मान्य नाहीत. उद्भटांनी पुनरुक्ताभास, संकर, काव्यलिंग आणि दृष्टांत या अलंकाराची भर अलंकारामध्ये घातलेली आहे. विशेषतः श्लेष या अलंकाराविषयी उद्भटानं मांडलेला विचार अतिशय महत्त्वाचा आहे. उद्भटाच्या मते विश्लेषण आणि अर्थश्लेष हे दोन्ही अलंकारच होत. श्लेषातील दोन शब्द दिसावयास सारखे दिसत असले तरी त्याचे अर्थ भिन्न असल्यामुळे त्यास दोन वेगळेच शब्द मानावयास हवे असं उद्भटाचं मत आहे. म्हणजे श्लेष या अलंकाराविषयी उद्भटानं आपलं स्वतंत्र अशा प्रकारचं मत मांडलेलं आहे. उद्भटानंतर जो येणारा दुसरा अलंकारिक आहे त्याचं नाव आहे वामन. वामनानेही सर्वसाधारणपणे इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये हा विचार मांडला. हा विचार त्यानं काव्य अलंकार सूत्र नावाच्या या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. वामन हा रीती विचाराचा प्रवर्तक, रीती हा त्यानं काव्याचा आत्मा मानला आणि रीती म्हणजे गुणविशेष युक्त पदरचना अशी त्यांना काव्याची रीतीची व्याख्या केली. काव्याच्या संदर्भामध्ये काव्यामध्ये रीती कशी असली पाहिजे आणि रीती म्हणजे काय या संदर्भामध्ये आपली मांडणी करत असताना वामन असं म्हणतो की रीती म्हणजे गुणविशेष युक्त पदरचना. गुण आणि अलंकार यामध्ये वामनाने भेद केलेला आहे. म्हणजे गुण वेगळे आणि अलंकार वेगळे असं वामनाचं मत आहे. गुण हे रीतीचे अपरिहार्य घटक असल्यामुळे ते नित्य आहेत. या गुणामुळेच काव्यात सौंदर्य निर्माण होतं. अलंकार फक्त हे सौंदर्य वाढवतात, त्यामुळे अलंकार अनित्य होत असं वामनाचं प्रतिपादन आहे. म्हणजे अलंकाराला त्यांना रीतीच्या अनुषंगानं दुय्यम स्थान दिलेलं आहे. सर्व अर्थ अलंकार उपमेतूनच निर्माण होतात असा विचार सांगून उपमेचे लौकिक आणि कल्पित असे दोन भेद वामनानं निर्माण केलेले आहेत. म्हणजे काव्याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडत असताना वामनानं एकूण 33 अलंकार आपल्या विचारामध्ये मांडलेले आहेत आणि सर्व अलंकार हे उपमेतूनच निर्माण होतात असं त्याचं मत असल्यामुळं पर्यायोक्त, भाविक, सूक्ष्म यासारखे साधर्म्यावर न आधारलेले अलंकार त्यानं मानलेले नाहीयेत. म्हणजे वामन या अलंकारांना मानत नाही. वामनानंतर येतो रुद्रट. रुद्रटाचा अलंकार विचार आपणाला वामनानंतर लक्षात घ्यावा लागतो आणि त्यांनी काव्य अलंकार या आपल्या ग्रंथामध्ये या संदर्भामध्ये रुद्रटानं चर्चा केलेली आहे. रुद्रटानं एकूण अलंकाराची जी संख्या आहे ती 72 एवढी सांगितलेली आहे आणि त्यानं अलंकाराचं वर्गीकरण करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केलेला आहे. रुद्रट वात्सव्य, औपम्य, अतिशय आणि श्लेष असे अलंकाराचे 4 प्रकार पाडताना दिसतो आणि त्यानं या 4 प्रकारांमध्ये अलंकाराची चर्चा केलेली आहे. ह्याच्यानंतर येतो आनंदवर्धन. साधारणपणे इसवी सनाच्या 9व्या शतकामध्ये ध्वन्यालोक नावाच्या ग्रंथामध्ये आनंदवर्धनाने अलंकाराविषयी चर्चा मांडलेली आहे. आपल्या ध्वनी चर्चेमध्ये त्यानं अलंकाराला गौण मानलेला आहे. रसाला प्रतिकूल ठरणारे यमकादी अलंकार त्याला मान्य नाही आहेत, त्यानं ते मान्य केलेले नाही आहेत. कुंतकाचा अलंकारा संदर्भातला विचार हा पुढचा विचार आहे. साधारणपणे इसवी सन 925 ते इसवी सन 1125 या कालखंडामध्ये कुंतकानं हा आपला विचार मांडलेला आहे आणि या विचारामध्ये
तो असं म्हणतो की सर्व अलंकाराचा आत्मा वक्रोक्ती आहे, त्यानं स्वभावोक्ती अलंकाराला अलंकार मानलेलं नाही. कुंतकानं वक्रोक्तीचे 6 प्रकार सांगितलेले आहेत आणि त्यानं उपमेसारखे अलंकार वाक्य वक्रतेमध्ये समाविष्ट केलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ह्याच्यानंतर येतो मम्मटाचा अलंकार विचार. मम्मटाचा अलंकार विचार कसा आहे? इसवी सन 1110 मध्ये सर्वसाधारणपणे मम्मटाचा साहित्यशास्त्राच्या संदर्भामधला विचार पुढे येतो. त्यानं काव्यप्रकाश नावाच्या आपल्या ग्रंथामध्ये 6 शब्द अलंकार, 61 अर्थालंकार असे एकूण 67 अलंकार सांगितलेले आहेत. रुय्यक नावाच्या प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रकाराने इसवी सन साधारणपणे 1150 मध्ये आपली अलंकाराच्या संदर्भामध्ये भूमिका मांडलेली आहे. रुय्यकानं अलंकार सर्वस्व नावाच्या ग्रंथामध्ये सुमारे 81 अलंकाराचं वर्णन केलेलं आहे आणि या वर्णनामध्ये त्यानं विस्तृतपणे अलंकाराची चर्चा मांडलेली आहे. रुय्यकानं अलंकारासंबंधी मांडलेलं मत नंतरच्या सर्वच अलंकारिकांना मान्य केलेलं आपणाला दिसतं. म्हणजे रुय्यकानंतर हेमचंद्र असतील, जयदेव असतील, विद्यानाथ असतील, विद्याधर असतील, वांगभट असतील, विश्वनाथ असतील, केशव मिश्र असतील, अप्पय्य दीक्षित असतील, जगन्नाथ पंडित असतील, यासारख्या सर्व साहित्यशास्त्रकारांनी त्यांच्या ग्रंथांमधनं अलंकाराचं विवेचन वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. अप्पय्य दीक्षित नावाचा जो अलंकारिक आहे त्याने आपल्या चित्रमीमांसा नावाच्या ग्रंथामध्ये अलंकाराचे 124 प्रकार सांगितलेले आहेत. आणि अशा प्रकारे भारतीय साहित्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अलंकाराच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे की अलंकार हे साहित्याला कसं अलंकृत करतात आणि कोणकोणत्या पद्धतीनं करतात, कोणकोणत्या प्रकारे करतात, अलंकाराचे प्रकार किती आहेत, कशा प्रकारचे आहेत, ही चर्चा भामहापासून पुढे अप्पय्य दीक्षितापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भारतीय साहित्यशास्त्रकारांनी केलेली आहे. आणि म्हणूनच प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये भरतमुनींचा रससिद्धांत जसा महत्त्वाचा आहे तसाच प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये अलंकार विचार, अलंकार शास्त्र, काव्य अलंकार ही संकल्पना ही महत्त्वाची आहे. म्हणून मित्रांनो, आपण या घटकामध्ये प्रामुख्यानं अलंकार म्हणजे काय, अलंकाराचा व्यावहारिक अर्थ आणि अलंकाराचा प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामधला अर्थ, अलंकार शास्त्र प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये कसं निर्माण झालं आणि प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या अलंकारिकांनी, अलंकार शास्त्रकारांनी अलंकाराच्या संदर्भामध्ये काय भूमिका मांडली याचा अभ्यास आपण या घटकामध्ये समजावून घेतलेला आहे. अलंकाराचे भारतीय साहित्यशास्त्रामधलं महत्त्व काय आहे त्याचाही विचार आपण या घटकामध्ये शिकलेले आहोत. भारतीय साहित्यशास्त्रातील विविध अलंकारिक कोणकोणते आहेत आणि या अलंकारिकांनी अलंकाराच्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय मांडली आणि एकंदरीत थोडक्यामध्ये आपल्याला फार खोलामध्ये जायचं नसल्यामुळे त्यांनी अलंकाराची किती संख्या सांगितली या संदर्भामध्ये आपण विवेचन केलेलं आहे. त्यांची अलंकारासंबंधी काय भूमिका आहे याचाही विचार आपण या सगळ्या गोष्टींमध्ये केलेला आहे आणि आपण अलंकाराचं महत्त्व या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजावून घेतलेलं आहे. सर्व अर्थानं शब्द अलंकार, अर्थ अलंकार आणि या दोन्हींनाही एकत्रित घेऊन येणारा तिसरा अलंकार म्हणजे उभय अलंकार. म्हणजे आपण प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामध्ये अलंकाराच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना वेगवेगळ्या भारतीय साहित्यशास्त्रकारांनी अलंकार साहित्यातले किती आहेत, 115 आहेत, 135 आहेत, 37 आहेत, 71 आहेत, 73 आहेत, अशी वेगवेगळी संख्या वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेली आहे. पण आपण अलंकार हा चर्चेसाठी जेव्हा अभ्यासासाठी जेव्हा घेतो तेव्हा अलंकार म्हणजे शब्द अलंकार, अर्थ अलंकार आणि या दोन्हींनी एकत्रित झालेला शब्द आणि अर्थ या दोन्हींवरही आधारलेला उभय अलंकार अशी अलंकाराची चर्चा सर्वसाधारणपणे आपण अभ्यासासाठी करतो.
प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रामधली ही अलंकाराच्या संदर्भामधली चर्चा मी आज इथेच थांबवतो. मित्र हो, व्हिडिओ बनवत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. कम्युनिकेशन करत असताना अनेक प्रकारचं व्यत्ययही येतो. टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आहोत, प्रत्यक्ष तुम्ही समोर नसल्यामुळेही अनेक अडचणी निर्माण होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे सगळं आपण नव्यानं करतोय आणि नव्यानं करतोय त्यामुळं अनेक प्रकारच्या त्रुटी व्हिडिओजमध्ये निर्माण होऊ शकतात. जे काही आपल्याला समजत नसेल, ज्या काही त्रुटी वाटत असतील, कृपा करून गुगल क्लासमध्ये असतील किंवा यूट्यूबवरती असेल, तुम्ही कमेंटमध्ये ते लिहित चला, म्हणजे प्रदर्शित करत चला, विचार मांडत चला, म्हणजे मलाही सुधारायला बरं होईल. एवढं सांगतो आणि आज आपला हा विषय इथेच थांबवतो. सर्वजण स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, एवढंच आपणाला आव्हान करतो आणि आज थांबतो.